श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगची सुरुवात ही आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रातून झालेली आहे, मठातून झालेली आहे. तर इथे दर्शन करायला आम्ही येणारच होतो, तर म्हटलं चला आजच्या ब्लॉगची सुरुवात देखील इथूनच करूया, स्वतःसोबत सगळ्यांनाच दर्शन करून देऊया. तर पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं मस्त अधिक महिन्याचं सेलिब्रेशन चालू आहे. सगळेजण धोंडे जेवायला जात आहे, धोंडे जेवून येत आहेत. आणि आमचं मात्र आमच्या लग्नाला अजून 13 वर्ष झाले तरी आम्ही एकदा पण धोंडे जेवण आमचं झालंच नाही, आहे का नाही हो? एकदा पण नाही झालं ना. आम्हाला बोलवलं नाही असं नाही, पण आम्ही एकदा पण धोंडे जेवायला गेलो नाही आणि आम्हाला कोणी धोंड जीव पण घातलं नाही आणि काय नाही. त्याच्यामुळे धोंड काय प्रकार असतो म्हणजे त्यातले त्यात आम्ही इकडं अंकलेश्वरला असल्यामुळं ना आम्ही दुसऱ्या पण कोणी पाहुण्याच्यात वगैरे कधी धोंडे खाल्लेले नाही काही नाही. मग आता यावर्षी विचार केलाय की कोणी बोलू की नाही बोलू, आपलं स्पेशली धोंडे बनवायचे आणि खायचे. आता इथं बोलवलं नाही म्हणजे असं नाही की आम्हाला माझ्या माहेरून बोलवलं नाही किंवा त्यांनी केलं नाही, अशी गोष्ट नाहीये. तर ते माझ्या सासरच्यांनीच आम्हाला जाऊ दिलं नाही धोंडे जेवणासाठी. माझ्या आजी सासूबाईंनी वगैरे आम्हाला स्पष्ट विरोध केला की तुम्ही धोंडे जेवायला नाही जायचं म्हणून. कारण पण तसंच होतं. आता पूर्वीच्या लोकांचं ऐकण्यातच भलाई असते, काहीतरी नाही. कारण आता कारण नाही सांगत बसत, खूप वाईट घटना झालेली होती ती आणि त्याच्यामुळं आमचं धोंडे जेवण काय झालेलं नाही. आता सगळे म्हणजे सगळ्यांचं चालू आहे बुवा. आता आईचं पण ओटी भरण चालू आहे, सगळ्या मुली आईसाठी साडी घेत आहेत. आता माझं नेमकं धोंड्याचा महिना संपला की आमच्या गावाला जाण्यात येते, त्याच्यामुळे मला काही होणार नाही. पण माझी बहीण माझ्या आईसाठी जाणार आहे साडी वगैरे घेऊन ओटी भरायला आणि आमचं धोंडे जेवण पण नाही होणार. पण आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने छान असं धोंड्याचं सेलिब्रेशन पात्र करणार आहे. त्या धोंड्याच्या महिन्यात फक्त धोंडे जेवायला जाणं, आईची ओटी भरणं ह्याच गोष्टी नसतात. तर धोंड्याचा महिना अधिक महिना पण म्हणतात आणि पुरुषोत्तम महिना पण म्हणतात. तर या महिन्यामध्ये पूजा, उपास, तापास, साधना करण्याचा हा महिना असतो खऱ्या अर्थाने. आणि या महिन्यात केलेली उपासना, साधना ही फलदायी असते असं म्हणतात, म्हणजे अधिक फळ प्राप्त होतं. त्याच्यामुळं मी एक निर्णय घेतलाय, म्हणजे ठरवलेलं आहे मनात की मी आता ह्या महिन्यात माझा बाकी धोंडा सेलिब्रेट होऊ नाही होऊ जाऊ द्या, पण ह्या महिन्यात मात्र मी गुरुचरित्राचं पारायण करणार. आणि आता आम्ही तिकडे चालूय स्वामी समर्थांच्या केंद्रात. मी दिंडोरीवरून मागवलेलं आहे गुरुचरित्र, माळा आणि छोटासा फोटो माझ्याकडे नव्हता, तर ते घेऊन येणार आहे मी. आणि आता अधिक महिन्यात मी त्याचं पारायण मात्र करणार आहे. तर आता बाकी गोष्टी असो की नसो, पण आमचा धोंड्याचा महिना मात्र छान होणार आहे. आणि आता उद्या आमच्या पप्पा येणार आहेत म्हणून आम्ही चालू आंबे आणायला, भाजीपाला आणायला. कारण पप्पांना आमच्या शुगर आहे, बटाटा खात नाहीत, म्हणून म्हटलं चला थोडासा भाजीपाला पण घेऊन यावा. तर मागच्या एका छोट्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की अंकलेश्वरच्या जवळच बाहेर आंब्याच्या बागा आहेत आणि तिथं ताजे ताजे आणि चांगले आंबे भेटतात. म्हणून थोडंसं बाहेर निघलं की इकडे आंबे घ्यायला आम्ही येतो नेहमी, म्हणजे दरवर्षीप्रमाणे. दरवर्षी ना मी कच्चेच आंबे घ्यायचे, म्हणजे एकदम पेटी, आणि ती पिकत घालायचे. तर त्याने काय व्हायचं ना, उलटं 1-2 किलो आंबे तर त्यातले खराबच व्हायचे. म्हणून यावर्षी नाही घेतलं तसं, म्हणजे ताजे 4-4, 5-5 किलो किंवा 2 किलो 3 किलो असेच आणून खाल्ले आम्ही. पेट्या एकसाथ नाही घेतल्या. पेट्यामध्ये आपल्याला चॉईस काही नसते, जे पेट्यामध्ये म्हणजे ते लोक अगोदरच भरून ठेवतात आणि ते पेटी आपल्याला उचलून घ्यावी लागते. त्याच्यामुळं मग यावर्षी काही तसं केलं नाही आम्ही. आणि इथं बघा ना, शेतातले काढून डायरेक्ट आंबे विकलेले आहेत. आता इथं बाजूला शेत आहे त्यांचं आणि तिथं आंब्याच्या गाड्या वगैरे पण उभ्या लागलेल्या आहेत. आता बघा इथं अंकलेश्वरमध्ये ना हे साईबाबाचं मंदिर आहे आणि मोठं असं ग्राउंड आहे आणि बाजूलाच एक स्वामी समर्थांचं केंद्र आहे. तर इथं अगोदर काहीच नव्हतं, फक्त एक छोटंसं शॉप होता खाली आणि तिथंच केंद्र भरायचं आमचं. तर पावसाळ्यात खूप त्रास व्हायचा, अर्धे दादा लोक बाहेरच राहायचे आणि ताईंना आतमध्ये जागा बसायची, तर उन्हामध्ये पावसामध्ये खूप त्रास व्हायचा. म्हणून आता इथं 2 शॉपचं मिळून एक केंद्र मोठं उभा केलेले. तर आत्ता मागच्या 4-5 महिन्यांपासून हे केंद्र झालेलं आहे अंकलेश्वरमध्ये. तर खूप छान वाटतं, भारी वाटतं, मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि अभिमानही वाटतो. अंकलेश्वरमध्ये एकच केंद्र आहे सध्या तरी. आता घरी जाता जाता म्हटलं थोडीशी भाजी घ्यावी, कारण पप्पा येणार आहेत. मग आमचं चालून जातं, हे ऑफिसमध्ये त्यांना जेवण असतं. आम्ही काही वरण भात खिचडी वगैरे जेमतेम खातो, म्हणजे जर काही नसतं तर. पण आता पप्पा येणार आहेत तर व्यवस्थित स्वयंपाक करावा लागतो 2-3 टाईम, म्हणून मग जाता जाता भाजीपाला पण घेतला. आता दिवे लावायची वेळ होऊनच गेलेली होती, तर म्हटलं चला दिवा लावून घेऊया. घेऊन आलेलं जे गुरुचरित्राचं पुस्तक होतं ते सध्या असंच तात्पुरतं ठेवून दर्शन करून घेतलं मी. त्याच्यानंतर एका कपड्यामध्ये गुंडाळला. आता शांततेने याच्यासाठी ना एक लाल कपड्याचं कापड शिवून घेईल आणि छोटासा फोटो आणला, कारण पारायण करायचं म्हटल्यावर फोटो पाहिजे असतो स्वामींचा. तसं तर मोठं फोटो मी अक्कलकोटवरूनच आणणार असा प्रण घेतलेला आहे. मग तेव्हा तिकडे जाईल तिकडनंच मोठा फोटो घेऊन येईल, पण तात्पुरता पारायण करण्यासाठी इथून घेतला. आणि ही माळासुद्धा आणली मी, दुसरी माझ्याकडे होती पण ती डुप्लिकेट होती, म्हणून मग आता मी तिने नाही याच माळेने जप करणार उद्यापासून. तर असा आजचा माझा दिवस खूप छान गेला आणि एक पाऊल पुढे टाकलेले. आता इथून पुढे पण